नाशिक महानगरपालिकेच्या नव्या आयुक्त मनीषा खत्री यांनी कार्यभार स्वीकारताच शहराच्या स्वच्छतेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत। त्यांनी शहरातील घंटागाड्यांची पाहणी करून कचरा संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। विशेषतः नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करावा यावर त्यांनी भर दिला। त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिककरांनी स्वच्छतेच्या दिशेनं पाऊल उचलावं असं आवाहन करण्यात आलं। आयुक्त खत्री यांनी केवळ स्वच्छतेवरच नव्हे तर शहराच्या एकूणच सार्वजनिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं। त्यांनी शहरातील स्वच्छता व्यवस्थापनाला आधुनिक आणि प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे। घनकचरा व्यवस्थापनासाठी नवे धोरण आखत त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे संकेत दिले आहेत। त्यांच्या या सक्रिय भूमिकेमुळे नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। तसेच त्यांनी घंटागाड्यांचे वेळापत्रक सुधारून कचरा संकलन अधिक अचूक आणि नियमित होण्याच्या सूचना देखील दिल्या। शनिवारच्या पाहणी मोहिमेअंतर्गत आयुक्त खत्री यांनी नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक विभागातील घंटागाड्यांची तपासणी केली। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत की कचरा संकलन प्रक्रियेत अधिक काटेकोर नियोजन करावे। तसेच घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना योग्य विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगावे। या दौऱ्यात त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपआयुक्त अजित निकत आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते। एकला की नाही काय करायचे, दोन ठेवायचे, तुका वेगळा वेगळं पाहिजे तरी ते घेऊन जाणार। स्वच्छतेच्या दृष्टीनं आयुक्त खत्री यांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, शिवराम वझरे नगर आणि गोविंद नगर जॉगिंग ट्रॅकची स्वच्छता नियमित राखण्याच्या सूचना दिल्या। तसेच नवीन नाशिकमधील पवननगर, उत्तम नगर आणि त्रिमूर्ती चौक परिसराची पाहणी करून सकाळी प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामांची स्थिती तपासली। त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्याच्या आदेश दिले। शहराच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी हिरवळ आणि वृक्षारोपण मोहिमा सुरू करण्याच्या योजना आखल्यात। त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे अधिक स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवण्यावर भर दिला। नागरिकांनी सहकार्य केल्यास महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान अधिक प्रगत होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। आयुक्त खत्री यांनी नागरिकांना स्वच्छतेच्या दिशेनं पुढे येण्याचं आवाहन करत सांगितलं की आपल्या शहराच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी योग्य कचरा व्यवस्थापन अनिवार्य आहे। त्यांची कार्यशैली नागरिकांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे नाशिकमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत। त्यांची दृष्टी व्यापक असून त्यांचा उद्देश नाशिक शहराला स्वच्छ, सुंदर आणि टिकाऊ बनवण्याचा आहे। त्यांनी स्वच्छ भारत अभियानाशी समन्वय साधून नाशिकला देशातील आदर्श स्वच्छ शहर म्हणून नावारूपास आणण्याचा संकल्प केला। आता कुंभमेळ्याचे संदर्भात आमची जे मुख्य सचिव मॅडमकडे एक मीटिंग झाली 31 तारखेला। तर त्याचा जे कुंभमेळ्याचे सगळे विषय होते त्याबाबत चर्चा झाली। आमचं जे एक प्रेझेंटेशन होता ते माननीय डिव्हिजनल कमिशनर साहेबांनी तिथे सादरीकरण केला आणि त्याच्यात आमची जी प्रायोरिटीज आहे ते सगळी शासनाला आपण म्हणजे त्यांचे माध्यमाने आपण त्यांना कळवली। तर त्याचा जे मोठे विषय तेच आहे की गोदावरीचं जे प्रदूषण आहे ते कसं कमी करायचं कुंभमेळ्याच्या आधी आणि तो कुंभमेळ्यानंतर पण तसा म्हणजे क्वालिटी ऑफ वॉटर तशी मेंटेन राहील। तर त्याबाबत तशी सूचना दिलेली आहे की जे काही आपल्याला सॉल्युशन्स करायचे आहे, जे काही आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर गोदावरीवर तसं तयार करायचे आहे STPच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटचा ते करावं लागेल लवकरात लवकर।
तसेच जे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा एक विषय होता की आपला जसा बाकी ठिकाणी चांगले काम झालेले आहे, अयोध्यामध्ये तसा एक त्यांनी चांगला रामकाल कॉरिडोरचा केलेला आहे काम, बनारसमध्ये झालेला आहे, उज्जैनला झालेला आहे. तर त्याच धर्तीवर आपल्याला इथे पण एकदम दर्जेदार काम करायचे आणि ते कुंभसाठी आणि कुंभनंतर पण खूप टुरिस्ट इथे येतील त्या बघायला. तर त्या धर्तीवर आपल्याला पुढे प्लॅनिंग पण करायची आहे आणि यासाठी जे प्रोसेस आहे ते आता सुरू करायची आहे तशी सूचना आम्हाला दिली. तर याच्यासाठी आता कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया आमची सुरू होत आहे आणि ते एक झाला की आपला प्लॅन फायनल होऊन जाईल, एक्झॅक्टली कुठे काय थीम असणार, कसा काय डिझाईन असणार आणि मग त्याच्यानंतर एस्टिमेट, ब्लॉक एस्टिमेट हे सगळे करून पुढची इम्प्लिमेंटेशनची कारवाई ते तातडीने सुरू करायला आम्हाला निर्देश दिलेले आहेत. तसेच जर पाहिले तर त्र्यंबकचा पण ते झाला होता, म्हणजे सिमिलर इश्यूज ते डिस्कस झाले आणि कॉर्पोरेशनबद्दल अजून थोडा जी सूचना होती मॅडमची पण आणि सगळे सिनियर्सची की आपल्याला इथे जे ग्रीन स्पेसेस आहे ते अजून थोडे म्हणजे ग्रीनिफिकेशन करायचे नाशिकला, कारण की ऑलरेडी नाशिक तसा जे बेस आहे तो खूप हाई आहे, बाकी शहरापेक्षा चांगला आहे ते वातावरण. पण त्याचाच फायदा घेऊन त्याच आधारावर आपल्याला अजून थोडा कुंभसाठी पण ग्रीनिफिकेशन करायचे. अजून जे विषय डिस्कस करण्यात आले ते आपले होते ट्रान्सपोर्ट, मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट हब बाबत, की एका ठिकाणी आपल्याला मल्टिपल मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट कशा करता येईल, जे नंतर इन्फ्रास्ट्रक्चरल जे काही इंटरव्हेन्शन्स असणार आणि डेव्हलपमेंट इंटरव्हेन्शन असणार तर हे शहराचे दृष्टीने खूप फायद्याचा होईल कुंभ आणि कुंभनंतर पण. तर त्यासाठी जागा निश्चितीचा आणि नंतर कसे काय आपल्याला प्लॅनिंग करायचे, ज्याच्यात मेट्रो, बस, रेल, इवन लिंक टू एअरपोर्ट आणि हायवे हे सगळं मिळून आपल्याला एक प्लॅनिंग अशी करायची आहे की अशा एक चांगला मॉडेल म्हणजे आम्ही थोडा कमर्शियलाइज पण करू की ज्याच्यातने मनपाला थोडी आमदनी पण होईल, म्हणजे थोडं आमचे पण ह्याच्यात वाढ होईल टर्नओव्हरमध्ये. तर त्याप्रमाणे तो एक मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट हब तयार करायचे आणि याची जबाबदारी पण ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर साहेबांकडे सोपवली आहे. ते पूर्ण प्लॅनिंगची आणि सगळी एजन्सीशी कोऑर्डिनेट करण्याची. महत्त्वाचं म्हणजे येत्या 1.5 ते 2 वर्षात नाशिकमध्ये कुंभमेळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त मनीषा खत्री यांच्यासमोर स्वच्छता, वाहतूक नियोजन, आरोग्य विभाग सुविधा आणि गर्दी नियंत्रण यांसारखी मोठी आव्हानं आहेत. त्यांनी आधीच कुंभमेळ्यासाठी व्यापक योजना आखण्यास सुरुवात केली असून स्वच्छ आणि सुयोग्य व्यवस्था उभारण्यासाठी मनपाच्या विविध विभागांसोबत समन्वय साधत आहे. यामुळे नाशिककरांसाठी आणि देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्य करावं, कारण हा प्रत्येकाचा सामाजिक आणि आरोग्यदायी जबाबदारीचा प्रश्न आहे. आयुक्त मनीषा खत्री यांच्या प्रगल्भ नेतृत्वामुळे नाशिक शहर स्वच्छता आणि आरोग्यासाठी आदर्श ठरू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक पगारे, BBS न्यूजसाठी नाशिक. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट?
तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?